नमस्कार मित्रांनो, मी तुषार तुमचे या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण चाललो गावी. फायनली आपण गावी चाललो आणि गावी जाण्याचा आनंद म्हणजे खूपच. पण मित्रांनो, आपण ट्रेनने नाही चाललो, बाईकने चाललो. तर तुम्हाला बाईकची सफर दाखवतो आणि आपण सकाळी किती वाजेपर्यंत पोचतो ते आपल्याला इथून मुंबईमधून निघताना किती वेळ ते गावी जाण्यासाठी किती वेळ लागतो ते तुम्हाला सांगतो. आणि आपण जाऊ. आपल्यासोबत आहेत ते मित्र आहेत आपले, आम्ही 4 जण आहोत. आपण चाललं चला, तर आपण एक सफर एन्जॉय करू गावी जाण्यासाठी. चला. नाही ते आपण आता थांबलोय, थोडं नाश्ता वगैरे करू. पुढे एकदा आपण हायवे लागलो तर नाश्ता करायला तर भेटणार नाही, डायरेक्ट जेवायलाच बसू. हे कारण पुढे सर्व हॉटेल वगैरे आहेत, त्याचा थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग निघू. तर नाश्त्यासाठी तुम्हाला भुर्जी वगैरे भेटून जाईल इथे. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे हा जो ब्रिज आहे ना, यावरून फक्त 4 व्हीलर जातात, 2 व्हीलर अलाव नाही. तर तुम्ही हे बोर्ड वगैरे वाचून नीट जा. जर थांबायचं नसेल, तुम्ही डायरेक्ट जात असेल तर त्याला बोर्ड वगैरे बघा. मग जर तुम्ही वरती ब्रिजवर चढला तर तुम्हाला फाईन बसेल. कारण ते फक्त 2 व्हीलर 4 व्हीलरच जातात, 2 व्हीलर आपल्या लेफ्ट साईडने जातात बाहेर काढलं. तर एकदा नीट लक्ष द्या, बोर्ड वगैरे लावलं आहे त्यांनी. मित्रांनो, हे बघा ट्रॅफिक. आणि ट्रॅफिक तर खूप भेटलं आपल्याला. 15-20 मिनटं झालेत आपण ट्रॅफिकमध्ये आहोत. खूप आहे ट्रॅफिक, कारण आता मे महिना चालू झाला तर गावी खूप जण जातात. तर ट्रॅफिक लागले, बघू आपण कुठपर्यंत ट्रॅफिक असं भेटतं. तर आपण चालू हळूहळू जाऊ पुढे. चला जातो.
मित्रांनो आपण थोडं आता इथे विश्रांती घेऊ. म्हणजे आपण तर सावर्ड्याला पोचायला 15-20 मिनटात सावर्ड्यापर्यंत आपण सावर्ड्याला जाऊ तर पोचू. तर आता आपण थोडी विश्रांती घेऊ, थोडे ते आराम करू, गार्डन जाऊन थोडं आराम देऊ. ते हायवे आहे मित्रांनो. हे बघा, हा जो ब्रिज आहे ना त्यातून एवढी रत्नागिरी साईडला तो पुढे जातो. आणि इकडून जो एक शॉर्टकट आहे तो जातो जाकादेवी, गणपती, जयगड, गणपतीपुळे, जयगड वगैरे. तर तुम्हाला जर गणपतीपुळे, जयगडच्या साईडला जायचं असेल तर इथून डायरेक्ट शॉर्टकट आहे, तो डायरेक्ट जाकादेवीत निघतो. तर तुम्ही हा रोड ट्राय करा. तुम्ही इकडून आलात की बघा समोर हा ब्रिज आहे, इकडे न जाता तुम्ही इकडून राईट मारा आणि गावातून रोड आहे, मस्त भारी वाटतं. आणि जर तुम्ही सकाळी 4, 4:30, 5च्या दरम्यान आलात तर एकदम भारी वाटतं. आणि जंगलामधून आहे तर मस्त व्ह्यू वगैरे भेटून. आणि जास्त तुम्ही गुगल मॅपचा यूज करा, कारण टर्निंग वगैरे आहे तर गुगल मॅपमधून बघून या. आणि जर रात्रीचा प्रवास करत असेल तर एकट्याने जास्त करू नका, कारण मध्ये मध्ये जंगलात प्रवास आहे तर तुम्हाला सामसमोर असतं आहे. ठीक आहे, तर भारी वाटतं आहे मस्त. आणि हे बघा, आणि आपल्याला आल्या पाऊस पण भेटला आहे. हा बघा, पाऊस पण भेटला भारी. त्याला गरमी होत होती तर त्याला थंड वाटलं मध्ये. चाललं आता शॉर्टकटनेच चाललं आहे. चला, हे बघा नदी साईडला भारी वाटतं गावातून जाताना. तर हे बघा, इकडे सर्व कार लागलेत. तर तुम्ही विचारत असाल, तुम्हाला वाटत असेल की या गाड्या अशा लाईनीत का लागल्यात, तर पुढे CNG पंप म्हणून आहे, तर तिथून CNG भरला जातो. ह्या रोडला आपल्याला CNG पण भेटून जाईल. म्हणजे काही जणांचे CNGवाल्या गाड्या असतील, 4 व्हीलर असेल CNGवाले, तर इकडून तुम्हाला CNG पण भेटेल. ह्या रोडला CNG पंप आहे, तुम्हाला तेही भेटून जाईल. दाखवते तुम्हाला किती गाड्या लागतात, गर्दी खूप असते या रोडला गाड्यांची. ते मित्रांनो बघा, इथून CNG भेटून जाईल तुम्हाला. तर CNGच्या 4 व्हीलर वगैरे, CNGवाल्या गाड्या तुम्ही आणलात, 3 व्हीलर 4 व्हीलर काही CNG असेल ऑटो वगैरे, तुम्हाला इथून भरून भेटेल. वेगळा खूप लाईन आहे CNGसाठी. चला, तर आपण जाऊ. आणि हा बघा, बघितला तर तुम्ही ब्रिज आणि हा व्ह्यू खूप छान आहे. रोड म्हणजे मधून येताना मला सर्व बघता येईल, व्ह्यू वगैरे सर्व ब्रिजमधून गाव वगैरे सर्व तुम्हाला अनुभवता येईल. असं आहे शॉर्टकट, असं बोरिंग टाईप नाही आहे तो शॉर्टकट भारी आहे. चला जाऊ आपण. तर मित्रांनो फायनली आपण जाकादेवीमध्ये आलो. इथून जाकादेवी लागेल अर्धा तास लागतो आपल्याला शॉर्टकट न्यावा. अर्धा तास जास्त जातो. हे बघा, आपण जाकादेवीमध्ये आलो. इथून राईट मारला की जाकादेवी. चला, हे बघा, ही आपली जाकादेवी. आणि इथून पुढे गणपतीपुळा जायचं असेल तर इकडून जाऊ शकतो, जयगडला जायचं असेल तर जाऊ शकतो. चला, तर मित्रांनो आपण चापेमध्ये आलो आहे. आणि हा मेन स्पॉट आहे. म्हणजे इथे बघतात तर हा जो लेफ्ट साईडला जातो हा गणपतीपुळे साईडला जातो. इकडून तुम्ही गणपतीपुळे जाऊ शकता. आणि हा जो राईट साईडला आपण जातो ते जयगड साईडला जाऊ शकतो. तर आपल्याला जायचं राईट साईडला, कारण आपलं गाव वगैरे
राईट तिकडेच आहे मध्येच. तर पुढे जाऊन आपल्या गावामध्ये आपण जाऊ. चला तर मित्रांनो आपण आलो, पण व्हिडिओचा एंड नाही केला. थोडा फ्रेश वगैरे झालो, कारण आल्यावर थोडे मतलब खूप ऊन असल्यामुळे आपण व्हिडिओ एंड नाही केली. थोडं आंघोळ वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबर करा. चला हा व्हिडिओ इथेच संपू. आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण गावी आलो आहे, आणि गावी आलो मला आपल्याला खूप व्हिडिओ म्हणजे बनवता येतील. आता नेक्स्ट व्हिडिओ जर आपला जर नमन वगैरे असेल, त्यानंतर आपण खेकडे पकडायला जाऊ. आणि दुसरी व्हिडिओ तर आपले भटकंती वगैरे असेल. चला तर अशा व्हिडिओ आपल्याला पुढे पाहायला भेटेल. तुम्ही सबस्क्राईबर करा, तुम्हाला नक्की अशा व्हिडिओ पाहायला भेटेल. चला.